जे प्रेमाच्या नावाखाली वापर करतात त्या धोकेबाज प्रेमाची 11 लक्षणे जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, एका अर्थाने लोक खरंच म्हणतात की प्रेम आंधळं असतं. कारण जेव्हा कोणी प्रेमात पडतो तेव्हा त्याला चांगलं आणि वाईट यातील फरक दिसत नाही. दिसतं ते फक्त ती एकच व्यक्ती ज्याला तो मनोमन आपले संपूर्ण दुनिया मानून बसलेला असतो. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीसोबत एक वेगळं जोडलेलं पण अटॅचमेंट तयार होते आणि असं वाटतं की त्याच्याशिवाय आपण एक क्षणही राहू शकत नाही. इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण आपण ज्या व्यक्तीसाठी एवढं फील करतो तोही आपल्यासाठी तसंच फील करतो का, आणि तो खरोखरच आपल्यावर प्रेम करतो का, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करत असतो त्यानेही आपल्यावर प्रेम करावं असं गरजेचं नाही. काही वेळा लोक आपला फायदा घेण्यासाठी आपल्याशी खोटं प्रेम करतात आणि जेव्हा त्या व्यक्तीची गरज पूर्ण होते तेव्हा ती व्यक्ती आपल्याला सोडून निघून जाते. पण काय होईल जर आपण वेळेवरच या खोट्या प्रेमाला ओळखलं? होय, खोट्या प्रेमाच्या काही ठराविक निशाणा असतात ज्या ओळखून आपण अशा व्यक्तीपासून दूर राहू शकतो आणि त्या खोट्या प्रेमातून स्वतःला वाचवू शकतो. खोटं प्रेम म्हणजे नक्की काय? जेव्हा कोणी व्यक्ती तुमच्यासोबत आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणि मरेपर्यंत प्रेम करण्याच्या शपथ देतो, पण काही काळानंतर त्याचं वागणं बदलतं आणि त्याच्यासाठी तुमच्या भावना किंवा नात्याचा काहीच खास अर्थ राहत नाही, तेव्हा त्याला खोटं प्रेम म्हणतात. अशा प्रेमात स्वार्थ असतो आणि गरज संपली की ते प्रेमही संपतं. खोटं प्रेम कसं ओळखावं यासाठी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व निशाणी नीट लक्षपूर्वक पाहायला हव्यात. जर या निशाण्या तुम्हाला तुमच्या नात्यात जाणवत असतील तर सावध होण्याची गरज आहे, कारण अशा परिस्थितीत तुमचं प्रेम खोटं असण्याची शक्यता अधिक असते. मात्र कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी दोघांनी मोकळेपणाने एकमेकांसोबत चर्चा करणे, एकमेकांच्या समस्या आणि परिस्थिती समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तर चला आता आपण खोट्या प्रेमाच्या निशाणी जाणून घेऊया. नंबर 1, किंमत न देणे. नात्याच्या सुरुवातीला तो तुम्हाला असं भासवेल की या संपूर्ण जगात तुमच्यासारखी खास व्यक्ती दुसरी कोणीच नाही. प्रत्येक क्षणाला तुमचं महत्त्व, तुमचं हास्य, तुमची साथ हीच त्याचं सगळं जग वाटेल. पण काही काळानंतर हळूहळू तो बदलायला लागतो. तो तुम्हाला वेळ देणं थांबवतो. तुम्ही मेसेज केला तरी त्याचं उत्तर येत नाही. तो सोशल मीडियावर ऑनलाईन असतो पण तुमच्याकडे दुर्लक्ष करतो. कॉल केला तर तो उचलत नाही किंवा भेटायचं म्हटलं तर सतत टाळतो. जर अशा गोष्टी पुन्हा पुन्हा घडत असतील तर हे फक्त दुर्लक्ष नाही, हे खोट्या प्रेमाचं एक मोठं लक्षण आहे. कारण जे खरंच प्रेम करतात ते तुम्हाला वेळ, महत्त्व आणि मनापासूनची जागा नक्कीच देतात. नंबर 2, सारखी बहाणेबाजी. जर तो वारंवार तुमच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्यासाठी सारखी नवीन कारणं सांगत असेल, कधी कामात व्यस्त आहे, कधी कुणाकडे चाललोय, कधी तब्येत बरी नाही, अशा बहाण्यांची यादीच वाढत जाते आणि हे असं 1-2 वेळा नव्हे तर पुन्हा पुन्हा होत असेल, तुमचं भेटणं, बोलणं, वेळ देणं यापासून तो सतत पळतोय आणि त्याच्या वागण्यात एक सच्चेपणा, आपुलकी उरलेलीच नाही असं वाटतंय, तर हा एक खोट्या प्रेमाचा स्पष्ट इशारा असतो. कारण जे खरं प्रेम करतात ते कोणतंही कारण असलं तरी तुमच्यापासून पळत नाहीत, उलट तुमच्या जवळ यायचं कारण शोधतात. नंबर 3, दुर्लक्ष करणे. जर एखादी व्यक्ती कोणतंही ठोस कारण न देता सतत तुमच्या कॉल्सकडे आणि मेसेजकडे दुर्लक्ष करत असेल, तुमचं बोलणं, वाट पाहणं, विचारणं याला काहीच किंमत देत नसेल, तर ही एक धोक्याची घंटा आहे. विशेषतः जेव्हा तो तुमच्यासोबत भविष्यातील कोणतीही योजना शेअर करत नाही, आपण पुढे काय करू, नातं कसं वाढवायचं अशा कोणत्याही गोष्टी टाळतो किंवा अशा विषयांवर सतत कटाक्षाने विषय बदलतो, तर हे खोट्या प्रेमाचं लक्षण असतं. कारण जे खरं प्रेम करतात ते केवळ वर्तमान जगत नाही तर भविष्याची स्वप्नही एकत्र पाहतात. पण जो व्यक्ती तुम्हाला तुमच्या नात्यात एकटं करत आहे, तुमच्या भावना दुर्लक्षित करत आहे, तो खरा कधीच नव्हता हे ओळखणं फार गरजेचं आहे. नंबर 4, गोष्टी लपवणे. जर तो आधीसारखं मनमोकळेपणाने तुमच्याशी बोलत नसेल, आपल्या आयुष्यातल्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत नसेल आणि त्याच्या वागण्यात अचानक गोष्टी लपवण्याची सवय सुरू झाली असेल, तर हे एक गंभीर इशारा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती खऱ्या प्रेमात असते तेव्हा तिच्या मनात कोणतीही भीती किंवा संकोच नसतो. ती मनमोकळेपणाने सगळं शेअर करते. पण जर तो तुमच्यापासून गोष्टी लपवत आहे,
काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत नाही, सतत उडवाउडवीची उत्तरं देतो, तर तो त्या नात्यात प्रामाणिक नाही आणि प्रामाणिकपणाविना कोणतंही प्रेम खरं राहत नाही. हेही खोट्या प्रेमाचं मोठं लक्षण आहे, जिथे विश्वास उरलेला नसतो आणि लपवाछपवीची भिंत उभी राहते. नंबर 5. खोटं बोलणे. खोटं प्रेम करणाऱ्या लोकांची एक ठळक ओळख म्हणजे खोटं बोलणं. अशा लोकांना आपल्या काही गोष्टी लपवायच्या असतात, म्हणून ते वारंवार खोटं बोलतात. तुम्ही त्यांच्या बोलण्यात काही विसंगती ओळखली किंवा त्यांच्या खोटेपणाला सामोरं गेलात आणि त्यांचं खोटं उघड झालं, तरीही ते स्वतःची चूक मान्य करत नाहीत. उलट ते तुमच्यावरच आरोप करतात, तुम्हाला चुकीचं ठरवतात आणि नातं वाचवण्याऐवजी दोष तुमच्यावरच ढकलतात. अशा वागणुकीमुळे सर्वात मोठं नुकसान होतं विश्वासाचं, आणि विश्वास गेला की नातं फक्त नावापुरतं उरतं. हे खोट्या प्रेमाचे एक अतिशय धोकादायक लक्षण आहे, कारण जे खऱ्या प्रेमात असतात ते चूक झाल्यास स्वीकारतात, सुधारण्याचा प्रयत्न करतात, लपवत नाहीत, चुकवत नाहीत. नंबर 6. सतत चुका काढणे. खऱ्या प्रेमात माणूस समोरच्या व्यक्तीला आहे तसं स्वीकारतो, पण जर तो सतत तुमच्यात चुका शोधत असेल, तुम्हाला प्रत्येक गोष्टीत कमी लेखत असेल आणि इतरांशी तुमची तुलना करत असेल, तर हे देखील खोट्या प्रेमाचं लक्षण आहे. अशा नात्याचं तुमचं अस्तित्व कायम दबून राहतं आणि तुम्ही कधीच खऱ्या अर्थाने आनंदी राहू शकत नाही. नंबर 7. तुमच्या भावनांची किंमत न करणं. जर वेळ जसजसा पुढे जातो तसं त्याच्यासाठी तुमच्या भावना महत्त्वाच्या राहिल्या नाहीत. तुम्हाला काय वाटतं, काय दुखतं हे जाणून घेण्याची त्याला काळजीच वाटत नसेल, तर हे खोट्या प्रेमाचं मोठं लक्षण आहे. कारण खऱ्या प्रेमात एकमेकांच्या भावना समजून घेतल्या जातात, त्याची कदर केली जाते. पण जर तो सतत तुमच्या भावना दुर्लक्षित करत असेल, तर तुम्ही वेळेत सावध होणं गरजेचं आहे. नंबर 8. तुम्हाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे. जेव्हा एखादी व्यक्ती सतत तुम्हाला आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करते, तुमच्यावर मानसिक दबाव टाकते, तुमच्या इच्छेविरुद्ध काही गोष्टी करण्यास भाग पाडते, विशेषतः शारीरिक संबंधांसाठी जबरदस्ती करत असेल, तर हे खोट्या प्रेमाचं अतिशय धोकादायक लक्षण आहे. याशिवाय जर तो लहान सहान गोष्टींवर रागवत असेल, सतत भांडण करत असेल किंवा तुम्हाला अतिबंधनामध्ये ठेवत असेल, तर ते नातं प्रेमावर नव्हे तर नियंत्रणावर आधारलेलं असतं आणि अशा नात्यांचं आयुष्य फार काळ टिकत नाही. त्यामुळे वेळेत सावध होणं आवश्यक आहे. नंबर 9. फक्त गरज असेल तेव्हाच आठवण काढणे. जर तो तुम्हाला फक्त त्याला काही हवं असेल तेव्हाच आठवत असेल, काही काम करून घ्यायचं असेल, मदतीची गरज असेल तेव्हा अचानक तुमच्याशी संपर्क करत असेल, पण इतर वेळी तुमच्या अस्तित्वाकडेही दुर्लक्ष करत असेल, तर हे खोटं प्रेम आहे. अशा व्यक्ती नातं स्वार्थासाठी टिकवतात. जेव्हा तुम्हाला त्याची गरज भासते तेव्हा मात्र तो काही ना काही कारण सांगून तुम्हाला टाळतो आणि हेच आहे खोट्या प्रेमाचं मोठं लक्षण. अशा नात्यात राहणं तुमच्या मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. म्हणून वेळेत ओळखा आणि स्वतःसाठी योग्य निर्णय घ्या. नंबर 10. वेळ न देणे. जर तो तुमच्यासोबत वेळ घालवणं सतत टाळत असेल आणि तुम्ही विचारल्यावर बिजी आहे असे बहाणे करत असेल, पण प्रत्यक्षात तो मित्रांसोबत किंवा दुसऱ्या कुणासोबत वेळ घालवत असेल आणि फक्त तुमच्यासाठीच वेळ नाही असं दाखवत असेल, तर हे खोट्या प्रेमाचं स्पष्ट लक्षण आहे. खऱ्या प्रेमात दोघांनीही एकमेकांसोबत वेळ घालवणं आवडतं, कारण त्यात जिव्हाळा असतो, आपुलकी असते. पण जर तो तुमच्यासोबत वेळ घालवायला सतत टाळाटाळ करत असेल आणि दुसऱ्यांसोबत मात्र सहज वेळ घालवत असेल, तर हे नातं खरं नसून फक्त नावापुरतं उरलेलं असतं. नंबर 11. खूप चांगलं वागणं. कधी कधी जेव्हा त्याचं खोटं तुमच्यासमोर उघड होण्याची शक्यता असते, तेव्हा तो अचानक खूप चांगलं वागायला लागतो. तुमच्याशी प्रेमाने, काळजीने बोलतो, भावनिक शब्द वापरून तुम्हाला गुंतवून ठेवतो. पण हे सगळं खरं नसतं. हे असतं त्याच्या खोटेपणाला पडदा घालण्याचं नाटक. म्हणून अशा वेळी तुमचं काम आहे त्याच्या अचानक बदललेल्या वागणुकीचं कारण समजून घेणं आणि त्यामागची खरी परिस्थिती, खरा हेतू ओळखणं. कारण खरं प्रेम कधीच परिस्थितीनुसार बदलत नाही, ते नेहमी एकसारखं आणि सच्च असतं. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खोट्या प्रेमाचे काय लक्षणं आहेत आणि ते कशा प्रकारे ओळखता येऊ शकतात हे जाणून घेतलं. उदाहरणार्थ, इग्नोर करणे, खोटं बोलणे, प्रत्येक गोष्टीसाठी बहाणे बनवणे, वेळ न देणे, फक्त गरजेवेळी आठवण काढणे, तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणे
आणि तुमच्या भावनांची किंमत न करणे या सर्व गोष्टी खोट्या प्रेमाची लक्षणं आहेत. म्हणूनच तुम्ही अशा खोट्या प्रेमापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा नवीन भावनिक मोटिवेशनसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन विचारांसोबत.